कल्पना करा, एक असा देश जिथे माणसं इतकी आहेत की रस्ते, ट्रेन, बस सगळं नेहमी गर्दीने भरलेलं असतं. आणि दुसरीकडे असा देश जिथे संपूर्ण लोकसंख्या एखाद्या छोट्या शाळे इतकीही नाही. एकीकडे भारत 1.4 अब्ज लोकसंख्या आणि दुसरीकडे जगातील एक देश जिथे फक्त सुमारे 800 लोक राहतात. हे ऐकून विश्वास बसतोय का? पण हीच आहे आपल्या जगाच्या लोकसंख्येची कहाणी. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच युनायटेड नेशन्सनी या दिवसाची सुरुवात केली, जेणेकरून लोकसंख्या वाढीबद्दल जागरूकता निर्माण होईल. आज जगात सुमारे 8.2 अब्ज म्हणजेच 820 कोटी आहेत आणि ही संख्या सतत बदलत आहे. चला आधी भारताबद्दल बोलूया. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. इथे सुमारे 1.4 अब्ज म्हणजे 140 कोटी लोक राहतात. विशेष म्हणजे भारतात तरुणांची संख्या खूप मोठी आहे, जी देशासाठी एक मोठी ताकद ठरू शकते. प्रत्येक सेकंदाला नवीन जन्म होत आहेत. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स नेहमी भरलेले असतात आणि ट्रेनमध्ये सीट मिळेल का हा प्रश्न रोजचाच असतो. भारताची लोकसंख्या म्हणजे एक संपूर्ण खंडच म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात एक असा देश आहे जिथे लोकसंख्या फक्त सुमारे 800 लोकांच्या आसपास आहे आणि तो देश म्हणजे व्हॅटिकन सिटी. हो, हा एक स्वतंत्र देश आहे आणि जगातील सर्वात लहान देश म्हणूनही ओळखला जातो. याचं क्षेत्रफळ सुमारे 0.44 चौरस किलोमीटर आहे, म्हणजेच आपल्या शहरातील एका छोट्याशा भागा इतकंच. इथे तुम्ही काही मिनिटातच संपूर्ण देश फिरू शकता. ना ट्रॅफिक जॅम, ना मोठ्या इमारतींची गर्दी. इथे शांतता हीच खरी ओळख आहे. कल्पना करा एका संवादाची. भारत म्हणतो, मी 1.4 अब्ज लोकांचा देश आहे, माझ्याकडे विविधता आहे, भाषा आहेत, संस्कृती आहे. आणि व्हॅटिकन सिटी म्हणते, मी फक्त 800 लोकांचा देश आहे, पण माझ्याकडे इतिहास, श्रद्धा आणि शांतता आहे. दोन्ही देश वेगवेगळे आहेत, पण दोघांचं महत्त्व तितकंच मोठं आहे. लोकसंख्या जास्त असणं म्हणजे फक्त मोठेपणा नाही, तर मोठी जबाबदारी आहे. भारतासारख्या देशात संसाधनांवर ताण येतो, नोकऱ्यांसाठी स्पर्धा वाढते, शहरांवर दबाव वाढतो आणि पर्यावरणावरही परिणाम होतो. पाणी, अन्न, ऊर्जा यांसारख्या मूलभूत गरजांवरही ताण वाढतो. दुसरीकडे कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये शांत जीवन आणि चांगलं व्यवस्थापन दिसतं, पण कामगारांची कमतरता जाणवू शकते. म्हणूनच लोकसंख्या जास्त असो किंवा कमी, महत्त्वाचं आहे योग्य व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि जागरूकता. कुटुंब नियोजन आणि शिक्षण यामुळे लोकसंख्या संतुलित ठेवता येते आणि देशाचा विकासही वेगाने होऊ शकतो. जर लोकसंख्या योग्य प्रकारे सांभाळली गेली तर ती देशाची ताकद बनते, नाहीतर तीच मोठं आव्हान ठरते. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. संसाधनांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं जीवन मौल्यवान आहे. एकीकडे भारतासारखा प्रचंड देश आणि दुसरीकडे व्हॅटिकन सिटीसारखा छोटा देश. पण शेवटी प्रश्न आकाराचा नाही, तर आपल्या विचारांचा आणि कृतींचा आहे. कारण लोकसंख्या मोठी असो किंवा लहान, भविष्य आपल्या हातात आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते जास्त लोकसंख्या ही ताकद आहे की आव्हान, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.